नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज दिवसाची सुरुवात छान असे झाडांना अंघोळ घालण्यापासून झाली. आता उन्हाळा आहे तर भरपूर असे पाणी घेतात, तर त्यांना 2 ते 3 दिवसानंतर धुवून स्वच्छ असं पाणी भरून ठेवावं लागतं व धुवावं लागतात. त्यानंतर सर्व किचन ओटा क्लीन करून घेतला. किचन ओटा एकदा आवरला म्हणजे आपलं भरपूर असं काम होऊन जातं. त्यानंतर ते बेसिनचे एरिया आहे तर तोही छान असा स्वच्छ, तिथलाही मनी प्लॅन्ट धुवून घेतलेला होता. तर ही आयडिया आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर वॉश बेसिनही स्वच्छ करून घेतलं. तर आज सर्व क्लिनिंग होतं ते करून घ्यायचं होतं. गादीचं बेडशीटही बदलून घ्यायचं होतं, दुसरं टाकायचं होतं. तर यांची लोडबोड चालूच होती. नाश्त्यामध्ये मी मटार, मॅगी व शेवगा बनवला होता. त्या शेवग्यापासून मी यांना त्यातील भाजी काढून यांना चारत होते. तर साईबाबांनी कशाप्रकारे सोप्यावरती खुर्ची ठेवून बसलेले होते. यांची मस्ती चालूच होते. दुपारी यांच्यासाठी लाडू बनवत होते. तर त्यांना डायरेक्ट किचन ओट्यावरती बसायचं असतं व मध्ये आधी लोडबोड करायचं असतं. तर त्यांच्यासाठी मी इव्हिनिंगच्या टायमिंगला खाण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू बनवते, तर तेच बनवत होते. त्यानंतर ते दादाला लागलं तर दाजी पहा कशाप्रकारे त्याची मया करत होता व फुकत होता. तर यांचं तर प्रेम चालूच राहतं सारखं व मस्तीही खूप घालतात. त्यानंतर सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर दादा घरी आलता तर आम्ही आईस्क्रीमची पार्टी केली होती. हे होममेड आईस्क्रीम मी घरी बनवलेली आहे. लवकरच याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.